आता मोठी बातमी सोलापुरातून आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दंगली घडवायला सांगितलं होतं असा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला। लोकसभा निवडणुकीत फडणवीसांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता। त्यासाठी निवडणुकीआधी 2 दिवस सोलापुरात दंगली घडवल्या जाणार होता असा आरोप प्रणिती शिंदेंनी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात त्या बोलत होत्या। निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं फडणवीसांनी सांगितल्याचं प्रणिती म्हणाल्या। तर रोज टीव्हीवर दिसण्याची सवय लागल्यानं अशी स्फोटक वक्तव्य काही जण करत असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। देवेंद्र फडणवीस की आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावामध्ये दंगल लावणार ते 2 दिवस आधी सोलापुरात लाज वाटायला पाहिजे। रक्तावर राजकारण करतात लोक। आज मी ठरवले का नाही बोलणार। जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्यांच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक। त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि ती नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर। पोलिसच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ती लोक। शेवटी सीपीने त्याला सांगितलं जा बाहेर कंटा नाहीतर मला उमेदवाराला FIR लॉन्च करावं लागेल। हे ऑन रेकॉर्ड आहे। आपलं वक्तव्य रोज टीव्हीवर बघण्याकरता काही लोकांना सवय लागली आहे। असं स्फोटक वक्तव्य करायचं ज्यातनं आपले त्या ठिकाणी काही प्रसिद्धी वाढेल। खरं तर दंगली थांबल्या पाहिजे याकरता मोदीजी आणि आम्ही सर्व काम करतो आहे। समाजात तेढ निर्माण होऊ नये याकरता काम करताय। मोदींचं सरकार आणि देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार हे याकरता काम करत आहे। दंगली घडवण्याचं पाप या महाराष्ट्रात आणि देशात कुणी केलं तर शरद पवार साहेबांच्या काळात झालं, काँग्रेसच्या काळात झालं। आमच्या काळात कधी दंगली होत नाही आणि तसा विचारही कोणी करत नाही।